अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, एका रिट पिटिशनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय संबंध भारत देशाला दिलेला आहे आणि त्यातलीच एक भूमिका महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्यांनी ते उपवर्गीकरण लागू केल्यानंतर या ठिकाणी राज्यसुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेत असताना दिसत असताना जर आपल्यातलेच पूर्व आश्रमीचे महार आजचे बौद्ध नवबौद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या अनुसूचित जातीतील अबकडं उपवर्गीकरणासाठी विरोध करताना दिसतात, ही फार केबिलवाणी आणि लाजीरवाणी बाब वाटते मला तर. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, माननीय रामदास आठवले साहेब आणि जेवढे काही नेते म्हणून दलित पुढारी आहेत सर्वांना माझी विनंती, हा निर्णय एका मातंग समाजासाठी दिलेला नाही आहे. तुम्ही जरा अभ्यास करा. बाबासाहेबांनी जी उच्च संस्था निर्माण केलेली आहे, जर प्रधानमंत्र्यांचे जर निर्णय असतील, जर मुख्यमंत्र्याचे जर निर्णय असतील, एखादा जर गुन्हेगार त्या ठिकाणी जर गुन्हेगार असेल आणि त्याला फाशी द्यायची शिक्षा असेल, सर्वात मोठा निर्णय कोण घेतो? हे सुप्रीम कोर्ट घेतं. आणि सुप्रीम कोर्टाने तयार केलेली व्यवस्था कोणी केलेली आहे? बाबासाहेबांनी तयार केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या जर सुप्रीम कोर्टाच्या न्याय